तुम्ही ही मिठाई कधी घरी बनवली आहे का? नाही बनवली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता काय करायचं, एका बाउलमध्ये 1 वाटी मूग डाळ घ्यायचं. ही मूग डाळ स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. डाळ स्वच्छ धुवून झाली की त्याला एका कापडावर स्वच्छ असं पुसून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, डाळ व्यवस्थित सुकली गेली पाहिजे. दोन ते 3 मिनिटं स्वच्छ डाळीला पुसून झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डाळ आपली सुकलेली आहे. आता एका पॅन मध्ये ही डाळ 5 ते 7 मिनिटं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं. डाळ व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. जर डाळ भाजायला बिघडली तर पुढं मिठाई बिघडू शकते. आता भाजलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. बारीक म्हणजे पूर्ण पेस्ट नाही करायचे, असं जरा जाडसर ओबडधोबड पेस्ट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही इथं. आता पॅन मध्ये 1 वाटी तूप घ्यायचंय. तूप गरम झालं की त्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. मी इथं काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. आता फ्राय झालेले ड्रायफ्रुट्स काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा घालायचा आहे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली मूग डाळ घालायची. आता ह्या मिश्रणाला 5 ते 7 मिनिट व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला मिश्रण थोडं चिकट वाटते, पण नंतर सैल होते. तोपर्यंत आपण दूध आणि साखरेचा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी 1 ग्लास दूध, अर्धा ग्लास पाणी, 1 वाटी बारीक केलेली साखर, 1 चमचा वेलची पावडर. आता हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम होऊ दे तोपर्यंत आपण ही डाळ भाजून घेऊया. डाळीचा कलर हळूहळू चेंज होतोय, तुम्ही बघू शकता इकडं. डाळीचा कलर कसा बदलत जाईल तसं घरभर छान असं सुगंध येत राहतोय. बघू शकता तुम्ही किती छान कलर झालाय डाळीला. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला पाक घालायचा आहे. पाक घालून झाल्यावर बघा मिश्रण असं सारखं हलवत राहायचं. कसं हलवत जाईल ना तसं मिश्रण घट्ट होत जाते. बघू शकता तुम्ही इथं. आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे. किती छान टेक्स्चर आलंय बघा मिठाईला. वाव. आता याला 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया. आता वर हलकसं तूप दिसू लागलं की समजा आपला हलवाई स्पेशल मूग डाळ हलवा तयार आहे. बघू शकता तुम्ही इथं किती छान दिसत आहे बघा. तोंडाला पाणी सुटलं का नाही. गरमागरम स्पेशल हलवाई मूग डाळ हलवा तयार आहे. आता यावर ड्रायफ्रुट्स आणि सिल्वर पेपरनं डेकोरेशन करून घेऊया. सिल्वर पेपर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. अगदी मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या हलव्यासारखी अप्रतिम चव तयार झाली आहे. थँक्यू.